शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार त्याची पाहणी केलेली आहे. तिथं आवर्तनही आता थोडं पाण्याची पातळी कमी आहे, पण आवर्तन 4 दिवसांनी आणि तपास केल्याने सुद्धा 4 दिवसांनंतर पाणी येणार आहे. तो जो नवीन तुकडा जो भाजलेला आहे तो सुद्धा मी बघून आलो. सुद्धा पाणी केली. त्यानंतर आता तुमच्याकडे याचा आमचं काम असं आहे की जे गेल्या 2 महिन्यामध्ये शहरामध्ये पुढे कामं सुरू पण आता मंत्री महोदय संजय सावकारेंनी या शहरासाठी 2.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेकडे ना हरकत PWDने मागणी केलेली आहे. तर या संदर्भात आम्ही तुम्हाला एवढंच विनंती करेल की आपण लवकरात लवकर त्यावर निर्णय घ्यावा. खरं म्हटलं म्हणजे त्यासाठी कुठल्या प्रकारच्या निधीची गरज यापूर्वी आम्ही 100दा प्रशासक असतानाही आम्ही अशा प्रकारच्या डायरेक्टली तो अधिकार तुमचा आहे म्हणून या प्रशासनाचा प्रमुख म्हणून आम्ही तुमच्याकडे ती अपेक्षा करतो की आपण लवकरात लवकर ते एमओसी पाठवाव्यात. आणि दुसरं या शहरात काम करताना तुम्हाला इथं मुख्याधिकारी म्हणून बॅलन्स ठेवायचं आहे. कोणी सत्ताधारींनी कोणी विरोधींनी जे सर्व आहेत त्या शहराचे लोकप्रतिनिधी आहे आणि तो या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात बांधील आहे. परंतु केवळ सत्ताधारी किंवा कोणी केवळ विरोधात असा कुठलाही भेदभाव न करता आपण कायद्याच्या चौकटीत काम करावं आणि जे कायदेशीर असेल ते करावं. कुठल्याही इलिगल गोष्टीला तुमचा पाठिंबा नव्हता, आताही राहणार नाही याची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. दुसरं, आम्ही मागच्या मीटिंगमध्ये अनेक तेव्हा तुम्ही नव्हते, तेव्हा धांडे साहेब होते आणि अनेक विषयांना लेखी आणि तिथं तोंडी असे दोन्ही प्रकारचा नामंजुरीचा हे केलेलं आहे. तिथं निवेदन दिलेलं आहे आणि नामंजूर म्हटलेलं आहे सगळ्यांना. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही ते तक्रार केलेली आहे त्या संदर्भात. आणि आता नुकताच जिल्हाधिकारी साहेबांशी बोलले तर त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर ते प्रोसिडिंग कंप्लीट करावं. प्रोसिडिंगवर महाशय नगराध्यक्ष प्रोसिडिंगवर तुम्ही महाशय नगराध्यक्ष यांची सही घ्या. जर त्या सही करत नसतील तर पुढच्या मीटिंगमध्ये ते प्रोसिडिंग कायम करण्याचा ठराव येता कामा नये. हा पहिलाच विषय असतो मागच्या मीटिंगचं कार्यवृत्त कायम करणे. ते कार्यवृत्त कायम केव्हा होतं जोपर्यंत तुमचं पुढे फायनल होत नाही. त्यानंतर आमचा जे विरोध आम्ही जे नामंजूर म्हटलेलं त्यांची यादी 48 पैकी 25 जणांनी नामंजूर म्हटलेलं आहे. तर ते जे विषय आहे त्याचे जर ते सत्ताधारी म्हणून जबरदस्तीने रिलेटेड असतील की मंजूर करा तर अशा वेळेला जबाबदारी तुमची आहे की तुम्ही 308 नुसार आम्ही तर करणारच. आमच्या गटातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार दाखल करणारच. परंतु तुम्ही प्रशासनाचे बॉस म्हणून तो भाग तुमचा आहे. 308 नुसार तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जे सत्य असेल ते कथन करणे, सत्य असेल ते. आता यासाठी त्याचं काही तोंडी बोलायची गरज तिथे व्हिडिओ काढलेले सर्व पाहिजे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आणि नंतर आता जे सर्वसाधारण विशेष सभा आता विशेष सभा लावलेली आपण बजेटसाठी. आता बजेटमध्ये आम्ही अनेक मुद्दे बघितलेले. आता ते सगळ्यांना आम्ही चर्चा करू. त्या संदर्भात इथे बोलणं काही उचित होणार नाही. पण त्यानंतर कुठली आपली मिटिंग निघत असेल तर असे मोघममधले विषय तिथं टाकायला लावू नका. याच्या घरामध्ये ज्या राहत्या गटामध्ये घेतलं काय 10 लाखाची आहे 1 कोटीची आहे. तो जोपर्यंत तुमचे खर्च अंदाज होत नाही, तुमचे खर्च अंदाज होत नाही, त्याच्यावर सगळे टिपण होत नाही, त्याच्यानंतर तो सभागृहात त्यांनी घेतला पाहिजे. हे मीटिंग जरी ते करत असले, पीठासीन अधिकारी ते जरी असले तरी प्रशासनाचा भाग म्हणून आपण त्यांना ही सूचना द्यावी अशी आपल्याकडनं रास्त अपेक्षा आहे. दुसरं, आपण लवकर ते फक्त प्रोसिडिंग कंप्लीट करून जिल्हाधिकाऱ्यांकडे करावं आणि जो नगरपालिका दवाखान्याची जी तोडफोड झालेली आहे त्यांच्यावर कारवाई संदर्भात पोलीस स्टेशनने सुद्धा पत्र पाठवलेलं आहे. आपण त्वरित तिथं
तक्रार दाखल करावी आणि त्यांच्यावर जे ज्यांनी तोडफोड केलेली आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. पूर्ण चालू करत आहे हॉस्पिटल आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा त्याची दुरुस्तीचा वाटल्यास तक्रार दाखल केल्यानंतर एक दुरुस्तीचा विषय घ्या सर्वसाधारण सभेत आणि तो मंजूर करून तिथं ते पूर्वत करा. तिथं आपला भूलतज्ञ नसेल तर तात्पुरता मानधनावर किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भूलतज्ञ लावा आणि तिथं जे प्रसूती कक्ष आपलं होतं ते प्रसूती कक्ष पुन्हा सुरू करावं. कारण जेणेकरून भुसावळ शहरात 25-30 हजार रुपये जनतेला खर्च करतं हे पुरवत नाही. या दृष्टिकोनात आम्ही तुमच्याकडनं या सर्व अपेक्षा ठेवतोय. आपण आमच्या अपेक्षा पूर्ण करा अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचे गटनेते उपगट नेते त्याचबरोबर सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, आता युवराज भाऊनी हे जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यासंदर्भात कारवाईसाठी मी 2 मिनिटं ब्रीफ करतो. मी वैद्यकीय रजेवर होतो, मेडिकल रजेवर होतो. मी आता जस्ट हजर झालेलो आहे. 2 दिवस झालेले आहेत. मीटिंग जी झालेली आहे त्या मीटिंगच्या अनुषंगाने मला वाटतं कलेक्टर ऑफिसकडूनही पत्र आलेलं आहे. काय त्या पत्राला उत्तर देण्यात येईल. राहिला विषय माननीय आमदार निधीतून जी विकास कामं प्रस्तावित केलेली आहेत भुसावळ शहरामध्ये ते मी पत्र पाहतो. त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने टिप्पणी नगराध्यक्ष मॅडमना देतो की बाबा सदरचा विषय सभेत घ्यावा. या संदर्भात माननीय मंत्री महोदयांचाही फोन आला होता, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तिसरा जे आवर्तन आहे किंवा पाणी जे कमी झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही नगर परिषद प्रशासनाच्या वतीने इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करून लवकरात लवकर आवर्तन येईल त्या पद्धतीने पाहतो. 4था विषय आहे संत गाडगेबाबा जे आपलं हॉस्पिटल आहे त्या संदर्भातचं जे रिनोव्हेशन आहे किंवा तोही विषय प्रशासनाच्या वतीनं आम्ही नगराध्यक्ष मॅडम यांच्याकडे देतो. त्याच्यात आपण सर्वसाधारण सभेपुढे एक निर्णय घेऊन आपण ती अंमलबजावणी करू. आणि तोडफोडीच्या बाबतीमध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट असा अहवाल द्यावा. कारण तोडफोड झालेला त्याचे व्हिडिओ आहेत, त्यांचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तोडफोडपासून सगळेच आहेत. तुम्ही रिपोर्ट केले का? नाही, मी आता हजर झालेलो आहे. मी आता जस्ट हजर झालेलो आहे. वैद्यकीय रजेवर होतो. एक महिना मी रजेवर होतो. आता जस्ट हजर झालेलो आहे. हे सर्व जी प्रकरण आहेत ही जी माहिती घेतो आणि त्वरित कारवाई करण्यास मी आश्वस्त. भाऊ चाय ते आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे
हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. राजाला राज आणखी दुनिया जगभरी, शिवबाराचं नाव गाजे. तुझ्या द्वारकात कान आळा भरी, शिवबाराचं टंक बाजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.